धार्मिक तणावानंतर अहिल्यानगरच्या कोठल्या गावात पोलिसांचा रूट मार्च, रांगोळीत आय लव्ह मोहम्मदचा उल्लेख केल्यानं तणाव। रास्ता रोकोवेळी दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, 7 पोलीस जखमी, 30 आंदोलनकर्ते ताब्यात। सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करू, निवडणुकीपूर्वी राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय का हे बघावं लागेल। काटोलमधील घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया। आय लव्ह मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू, मराठा, ओबीसी, बंजारा, धनगरांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न, काटोलमधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा आरोप। अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला, चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवामोंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चा। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार, नुकसान भरपाई वाटप सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। राज्यातील पूरग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत वर्षा निवासानी बैठक, जालना, सोलापूर, पुण्यातून 10 ते 15 धनगर सदस्य उपस्थित, मंत्री गिरीश महाजनांसह पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर यांचीही हजेरी। लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडात दहशतवादी संघटना म्हणून घोषित, संपत्ती जप्त करण्यासह खातीही गोठवली जाणार, भारतातून बिश्नोई टोळी ऑपरेट होत असल्याचा आरोप। देशाचं नेतृत्व स्वतः फ्रंट फूटवर फलंदाजी करतं तेव्हा खेळाडूंनाही निर्धास्तपणे खेळायला प्रेरणा मिळते। पंतप्रधान मोदींच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या ट्विटनंतर सूर्यकुमार यादवकडूनही कौतुक। अमरावतीतील आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवईंची आई उपस्थित राहणार नाही, मला न विचारता पत्रिकेत नाव टाकल्याचं माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई गवईंचं स्पष्टीकरण।